सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आणि हक्क अधिकारासाठी प्रयत्न केले त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. मी डॉक्टर शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र. मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठवाडा पेज देवगिरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हे सुरू केलेलं पेज आहे. हे सर्व माझी आणि माझे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी मित्र आहेत. त्यामध्ये या पेजचे ॲडमिन आमचे मित्र, विद्यार्थी मित्र आणि सध्या आता प्राध्यापक असलेले अमोलजी कर्डिले आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सुरुवात करत असताना मित्रांनो, मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की मला चांगले विद्यार्थी मिळाले. देवगिरीला अनेक वर्ष अध्यापन करत असताना आणि विविध मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयामध्ये आर.बी. अट्टल महाविद्यालय, श्री मुक्तानंद महाविद्यालय आणि जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयामध्ये अध्यापन करत असताना मला अनेक चांगले विद्यार्थी मिळाले. आज माझे विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी आहेत, चांगले उद्योजक आहेत, चांगले संस्थाचालक आहेत. याचा आनंद आहे. आज या सर्व विद्यार्थ्याचा आग्रह होता की सर तुम्ही या पेजवर लाईव्ह आलं पाहिजे. आता 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत. कोरोनासारखं फार मोठं संकट आहे. आत्महत्या होत आहेत, म्हणजे अगदी सेलिब्रिटी आत्महत्या करतायत, उद्योजक आत्महत्या करतायत, क्लास 1 ऑफिसर आत्महत्या करतायत, विद्यार्थी बेचैन झालेले आहेत आणि हे सगळं वातावरण अगदी भयानक वातावरण झालेलं आहे. अशावेळी तुम्ही लाईव्ह यावं असं सगळ्यांनी मला सांगितलं आणि मी आज आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. मित्रांनो, कोरोनाचं जे संकट आहे, गेल्या आपण जवळपास 4-5 महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहोत आणि सर्व क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. अगदी जगभर हे सर्व संकट आहे. हे संकट काही केवळ आपल्या राज्यावर किंवा आपल्या देशावर नाही, तर ते संपूर्ण जगावर हे संकट आलेलं आहे. अशावेळी या अनुषंगानं काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे अशी आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांची विनंती होती, असा आग्रह होता. त्या अनुषंगानं आपण संवाद साधणार आहोत. मित्रांनो, लॉकडाऊन, आपण 4-5 महिन्यापासून लॉकडाऊन हा शब्द, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकले होते किंवा आग्र्याला अडकले होते, इकडे 4 महिने तिकडे काही दिवस असे अडकलेले होते आणि त्या काळात सुद्धा शिवाजी महाराज त्यातून सही सलामत बाहेर पडलेले होते. हा एक चांगला आदर्श आपल्यासमोर आहे. अनेक विचारवंत, अनेक लेखक यांनी तुरुंगात असताना सुद्धा, म्हणजेच लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा चांगले लिखाणं केलेले आहेत, चांगले कामं केलेले आहेत. त्यामुळे हे संकट आहे, हे नक्की आहे, परंतु या संकटात सुद्धा काही संधी असतात. त्या संधी आपण शोधल्या पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, त्या पद्धतीनं मार्गक्रम केला पाहिजे, या अनुषंगानं संवाद झाला पाहिजे. म्हणून मी आपल्यासमोर आहे. परत एकदा आपलं सर्वांचं मी डॉक्टर शिवानंद भानुसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पृथ्वी नभाने भरली आहे, परी पल्ल्याविना प्राप्ती नव्हे, आत्मा स्वयंसिद्ध आहे, परी गुरुविना प्राप्ती नव्हे, असं म्हटलेलं आहे. त्या अनुषंगानं तसं कुणीच कोणाला शिकवत नसतं, कुणीच कोणाला घडवत नसतं. आपण आपलेच घडत असतो, सगळे कारणीभूत असतात. पण मुद्दा असा आहे, कुणी चांगला होतो त्याला जर आपला हातभार असेल, आपलं नाव लागत असेल, आपण पाठीवर शाबासकीची थाप दिली असं होत असेल आणि ती कृतज्ञता विद्यार्थी व्यक्त करत असतील, तर खरंच ही आनंदाची आणि फार स्वाभिमानाची अशी गोष्ट असते असं मला वाटतं. म्हणून पृथ्वी नभाने भरली आहे म्हटलो. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवनात शब्द वाटू धनजन लोका. विलियट नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो, ज्यावेळी माणूस समाजाशी संघर्ष करतो त्यावेळी वक्तृत्व निर्माण होतं आणि ज्यावेळी माणूस स्वतःच्या मनाशी संघर्ष करतो त्यावेळी काव्य म्हणजे साहित्य निर्माण होत असतं. म्हणून शब्दांना अर्थ असतात, अर्थांना भावना असतात, भावनांना संदर्भ असतात, म्हणूनच त्याला अर्थ असतात. शब्दच माणसाला घडवतात आणि शब्दच माणसाला रडवतात. ही शब्दाची किमया असते मित्रांनो. म्हणून त्या पद्धतीनं आता काही हा संवाद या शब्दामध्ये मी आपल्यासमोर व्यक्त होतो आहे, आपल्यासमोर संवाद साधतो आहे. ही एकांगी प्रक्रिया नाही, ती ही द्विअंगी प्रक्रिया आहे आणि ही द्विअंगी प्रक्रिया या माध्यमातून मी पुढे जातो आहे. मित्रांनो, अनेक प्रश्न अनेकांना पडतात की यश म्हणजे काय, यश कसं असतं, कशा पद्धतीने या संकटातून बाहेर पडायचं असतं, असे अनेक प्रश्न असतात. काहीची धारणा यशाच्या संदर्भात अशी असते की मी ज्यावेळी माझं शिक्षण पूर्ण होईल, म्हणजे मी नोकरीला लागेल, तेव्हा मला यश मिळेल. काहीचं मत असतं व्यवसायामध्ये सक्सेस होईल त्यावेळेस माझं यश असेल. काही म्हणतात की माझं लग्न झालं म्हणजे यश, काही म्हणतात मुलं झाली तर यश. परंतु मित्रांनो, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं
आपण हे सगळे अर्थ लावत असतो. पण मुळात बेसिक काही गोष्टी आपण समजून घेऊ. बेसिक काही गोष्टी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी. आता प्रत्येकजण पालक असतो आणि प्रत्येकजण विद्यार्थी असतो. मी जरी आज प्राध्यापक असलो तरी मी विद्यार्थीच आहे. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. तो काहीतरी शिकत असतो. मला एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकायला मिळाली मग तर मी त्याचा विद्यार्थी असतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी प्रक्रिया जरी असली तरी समाजामध्ये आपण बघत असताना 3 प्रकारची माणसं मला यामध्ये दिसतात. पहिला माणूस दिसतो गरीब, दुसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा श्रीमंत. या 3 माणसाचा जर आपण विचार केला, चौथा प्रकार याच्यामध्ये असण्याची शक्यता नाही. तो प्रकार आहे पण तो अपवादान आहे. कारण ही 3ही प्रकारातली माणसं ही सामान्य माणसं असतात. याच्या व्यतिरिक्त जी माणसं असतात ती असामान्य असतात. कारण ही 3ही प्रकारची माणसं आयुष्याचं बजेट मांडत असतात, आयुष्यभर परेशान असतात, आर्थिक किंवा विविध कारणानं ते परेशान असतात. गरिबाचं काय चाललेलं असतं, सकाळचं भागलं आता संध्याकाळचं कसं होईल. मध्यमवर्गीयाचं मात्र वेगळं असतं. थोडं त्यांचं खाण्यापिण्याचं भागलेलं असतं, ते चैनीच्या वस्तूकडे वळलेले असतात. श्रीमंताचं त्यापेक्षाही वेगळं असतं. आता कोणती गाडी घेतली, BMW घेतली, मर्सिडीज घेतली, अजून कोणती घ्यायची, ऑडी घ्यायची का अजून फरारी घ्यायची का अजून हेलिकॉप्टर घ्यायचं किंवा का चांगलं विमान घ्यायचं, या बजेटमध्ये ते गुंतलेले असतात. त्या पद्धतीनं या सगळ्यांचे प्रश्न हे सुरूच असतात. सगळेच प्रॉब्लेममध्ये असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेले असतात. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे जी माणसं आयुष्याचं बजेट मांडत नाहीत, समाजासाठी देशासाठी काम करतात, ती असामान्य झालेली असतात. परंतु आपण सामान्य आहोत. आपण 3 प्रकारात आहोत. त्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना यश म्हणजे काय त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर यश म्हणजे, करिअर म्हणजे असा प्रश्न जर आपल्यासमोर निर्माण होत असेल तर एखादी परीक्षा पास होणे, नोकरीला लागणे, एखादा व्यवसाय करणे म्हणजे यश असा त्याचा अर्थ होत नाही. हा अर्थ आहे परंतु तो संकुचित अर्थ आहे. तो एका अर्थानंच अर्थ होईल. परंतु यश म्हणजे ओळख, आपली स्वतःची आयडेंटिटी तयार करणे, आपली स्वतःची ओळख तयार करणे. म्हणजे जगामध्ये जर आपण विचार केला तर ज्ञानवान, गुणवान, धनवान या माणसांना किंमत असतेच असते. परंतु जो स्वतःची आयडेंटिटी निर्माण करतो तो याच्यापेक्षा वेगळा असतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण जर विचार केला तर संत तुकाराम असतील किंवा त्याच्या अगोदरचाही विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले असतील, या माणसांपेक्षा श्रीमंत माणसं त्या काळात भरपूर होती. परंतु दखलपात्र माणसं मात्र ही होती. ही माणसं ज्ञानवान होती. जसे ते बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते. सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत मित्रांनो. म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणे याला महत्त्वाची गोष्ट म्हणतात. कारण आपण जर थोडं पाठीमागे गेलो 5-50 वर्षापूर्वी तर श्रीमंतीची संकल्पना वेगळी होती. कारण श्रीमंतीची संकल्पना अशी होती, ज्याच्याकडे प्रचंड जमीन आहे तो श्रीमंत. त्यानंतर ती बदलत गेली. ज्याच्याकडे व्यवसाय चांगला आहे, ज्याच्याकडे अनेक फॅक्टरी आहेत, अनेक कंपन्या आहेत तो श्रीमंत. त्यानंतर पुढे तो चांगल्या नोकरीवर आहे, ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे तो श्रीमंत. परंतु आता मात्र श्रीमंतीची संकल्पना बदललेली आहे. लेटेस्ट नॉलेज, ज्याच्याकडे अद्ययावत नॉलेज आहे तो श्रीमंत असणार आहे. हे लक्षात घ्या. कारण आजही आपण लक्षात घ्या, आपण आपल्या घराच्या पाठीवर की 100 एकराचे मालक किंवा 10 कंपन्याचे मालक लिहित नाही, तर आपण आपलं एज्युकेशन लिहित असतो आणि त्या पद्धतीनं आपली ओळख तयार होत असते. आता यापुढची ओळख तुमची लेटेस्ट नॉलेजची ओळख तयार होणार आहे मित्रांनो. त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आज या संकटात आपण आहोत. विषय तसे आपल्यासमोर अनेक आहेत. परंतु मित्रांनो, आपण स्वतः आत्मपरीक्षण आता या निमित्तानं केलं पाहिजे. तो कुणीही असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असो, गरीब असो, विद्यार्थी असो, पालक असो, लहान असो, मोठा असो, या सगळ्यांनी केला पाहिजे. कारण यामध्ये जर संकटामध्ये जर आपण खचून जाणार असू तर आपला पराभव आपणच करत असतो. आणि जर यावर मात करणार असो तर आपला विजय आपणच मिळवणार असू. आपण जिंकवणारे आपणच असतो आणि आपल्याला स्वतःला संपवणारे, पराभूत करणारे सुद्धा आपणच असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कोण जिंकतो? जो जास्त धोका पत्करतो, जो जास्त मेहनत करतो, जो जास्त सक्रिय असतो तो जिंकत असतो. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, नफा हा धोका पत्करण्याचा मोबदला आहे. तो जास्त धोका पत्करतो तो त्याला जास्त नफा मिळत असतो. म्हणून तीव्रता, संघर्ष जेवढी जास्त तेवढा यश जास्त, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण यशोगाथा कधीच कारणे सांगणाऱ्याच्या गळ्यात माळ घालत नाही. असं झालं म्हणून तसं झालं, करोना झाला म्हणून असं झालं, घरात लावावं लागलं म्हणून असं केलं.
घरात राहत असताना सुद्धा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना करण्यासारख्या आहेत. विद्यार्थ्यांनी 4-5 महिने जर वेळेचा सदुपयोग केला असेल तर नक्कीच येणारी जी स्पर्धा परीक्षा आहे किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये ते नक्कीच यशस्वी होणार आहे. ज्यांच्या परीक्षा नसतील ज्यांनी वाचन करणं आवश्यक आहे. ज्यांचं वाचन प्रचंड झालं असेल त्यांनी व्यक्त होणं आवश्यक आहे, म्हणजे लिखाणाच्या माध्यमातून त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. टाइम इज मनी. एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या वयात म्हणजे तरुण वयामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण शिवाजी सावंत म्हणतात तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरस्पंदन, निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरीतील एकमेव राजमार्ग, आनंदाने वावरण्याचा कालखंड, कर्तव्य दाखवण्याचा कालखंड, वास्तवतेचे आणि कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा कालखंड म्हणजे तारुण्य. या तारुण्याचा सदुपयोग करून आपण सुप्रसिद्ध व्हायचं असतं. जे दुरुपयोग करतात ते कुप्रसिद्ध होतात. म्हणून याचा सदुपयोग करा. सगळ्यांना आधार देण्याचं काम आपलं आहे. कारण तरुण रक्तामध्ये ही क्षमता असते की स्वतःला उद्ध्वस्त करून घेण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची, काही करून दाखवण्याची. अशा वयामध्ये आपण सगळ्यांचा आधार झाला पाहिजे. सगळ्यांना सांगितलं पाहिजे की हे संकट केवळ तुमच्या माझ्यावर एकट्यावर नाही, तर हे संकट अख्ख्या मानवजातीवर आहे, अख्ख्या जगावर आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याचं काही कारण नाही. सगळ्यांचं जे होणार आहे ते आपलं होणार आहे. जसं भूकंप येतो, ॲक्सिडेंट होतो किंवा एखादा महापूर येतो, त्यावेळी तरी डायरेक्टली माणसं जातात. या ठिकाणी तरी आपल्याकडे संधी आहे. स्वतःचं प्रिकॉशन आपण, स्वतःची काळजी आपण घेऊ शकतो. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घेऊन आपण धीर द्यायचा असतो, पुढे जायचं असतं आणि स्वतः सक्षम होऊन कार्यमग्न व्हायचं असतं. चांगले चांगले निर्णय घ्यायचे असतात. कारण निर्णय न घेता येणे हा सर्वात मोठा अवगुण आहे. कारण चुकीचे निर्णय घेऊन सुद्धा काही माणसांनी जगात फार मोठं यश मिळवलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून योग्य वेळी निर्णय घेतला पाहिजे. काही गोष्टी 10 गोष्टी करत असताना एखाद दुसरी गोष्ट चुकणार आहे, चुकू द्या, काही फरक पडत नाही. परंतु पुढे जायचं आणि त्या पद्धतीनं आपण ठरवायचं. नेमकं आपल्याला काय करायचंय, कुठं जायचंय, कशा पद्धतीनं जायचंय हे एकदा ठरवून आपण घेतलं पाहिजे. कारण काय होतं, आपण काही बस स्टँडला जाऊन ठरवत नाही की आपल्याला कुठं जायचं. आपण अगोदर घरून निघताना ठरवतो की आपल्याला कुठे जायचं. म्हणजे मुंबईला जायचं असेल तर मुंबईची बस किती वाजता आहे त्या वेळेला आपण बस स्टँडला जातो, बसमध्ये बसतो. ट्रेन असेल किंवा विमान असेल त्या वेळेला आपण बरोबर जातो किंवा तिकीट काढून आणि रिझर्वेशन करून त्या पद्धतीनं आपण जात असतो. त्या पद्धतीनं हे रिझर्वेशन करून ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला योग्य त्या ठिकाणी पोहोचता येतं आणि मग त्यामध्ये एकाग्रता, झोकून देणे, काढून घेणे, पुढे जाणे, त्या पद्धतीचं कार्यक्रम अशा पद्धतीने करायचं असतं. कारण जगाचा नियम आहे, तुम्हाला जर एक मातृभाषा येत असेल आणि दुसरी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचे 1000 शब्द जर तुम्हाला आले तर तुम्हाला ती भाषा कळायला लागते. 2000 शब्द आले तर ती तुम्हाला थोडी थोडी बोलता यायला लागते. 3000 शब्द आले तर ती तुम्हाला चांगली बोलता यायला लागते. 4000 शब्द आले उत्तम बोलता यायला लागते. 5000 शब्द आले तर ती तुम्हाला उत्कृष्ट बोलता येते. त्याच पद्धतीनं तुम्ही 1000 तास जर एखाद्या क्षेत्रात काम केलं, अर्थात अभ्यास केला, तर तुम्ही बेसिक गोष्टीपर्यंत पोहोचता. 2000 तास काम केलं, 2000 तास अभ्यास केला तर तुम्ही बऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचता. 3000 तास काम केलं तर तुम्ही चांगल्या गोष्टीपर्यंत पोहोचता. 4000 तास तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही उत्तम गोष्टीपर्यंत, उत्तम पदापर्यंत पोहोचता. आणि 5000 तास तर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही उत्कृष्ट, तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला ते मिळावंच लागेल आणि ते मिळत असतं. म्हणून केवळ नोकरी नोकरी असं न करता व्यवसाय करा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात, तेल मॉलिश तर बूट पॉलिश, कुठलीही लाज बाळगू देऊ नका. या पद्धतीनं काम करायला सुरुवात करा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ते होईल. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण आत्मसात केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण मार्गक्रम केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. हे करत असताना आपण हेवेदाबे सोडले पाहिजे, तुलना करणं सोडलं पाहिजे, दुसऱ्याला कमी लेखणं सोडलं पाहिजे, चुगल्या करणं सोडलं पाहिजे आणि कुणी करत असेल याकडे दुर्लक्ष करायला सुद्धा शिकलं पाहिजे. नाहीतर मग काय म्हणतो आपण, त्याला मी पुरता ओळखून आहे. त्याला तू पुरता ओळखून आहे, पण तू स्वतःला ओळखलंयस का? तू स्वतःला जाणून घेतलंयस का? स्वतः काय करायचं ते ठरवलंयस का? उद्याचं फ्युचरचं प्लॅनिंग केलंयस का? ठीक आहे, जर प्लॅनिंग नाही केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ते प्लॅनिंग करावं लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागेल. हे तुमच्या माझ्या हातात आहे. आपला पराभव आपणच करणार आहोत आणि आपला विजय आपणच करणार आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. औरंगाबाद शहरात एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 2 नोकर असतात. मॅनेजर नावाचा नोकर असतो, पिऊन शिपाई नावाचा एक नोकर असतो. 2 नोकर असतात. एका नोकराला 5 लाख रुपये महिना असतो, दुसऱ्या नोकराला 5000 रुपये महिना असतो. का?
त्यांनी 4-5 वर्ष त्याच्या अभ्यासातून सिद्ध केलं की तुम्हाला माझी गरज आहे, परंतु याला ते सिद्ध नाही करता आलं. नोकर दोघं पण आहेत, त्याला गाडी बंगला सगळ्या गोष्टी आहेत आणि याला मात्र काहीच नसतं. हे कशामुळं? हे स्वतःच्या कर्मामुळेच असतं. आपण पुढच्या जन्मात मागच्या जन्मात असं काही नसतं. याच जन्मात तुम्ही चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी तुमच्या वाट्याला येणारच आहेत. संघर्ष जेवढा चांगला, या खाणीत कोळशाच्या सारेच दिसतात काळे, अरे शोधूनही पहा जरासे, नेत्रास दिपवणारे हिरेही असतात काही. त्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजे. कारण एका ओवीत म्हटलंय, मंथुनी नवनीता तैशगे अनंता वायाव्यर्थ कथा सांडी मार्ग. त्या पद्धतीनं आपण करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं करावं आणि आवडीनं करावं. कुठलीही गोष्ट आवडीनं करावी. शेती करायची आवडीनं करावी, व्यवसाय करायचा आवडीनं करावा, नोकरी करायची आवडीनं करावी, अध्यापन करायचे आवडीनं करावं, व्याख्यान करायचे आवडीनं करावं. आपुलकीन आवडीने या सगळ्या गोष्टी जर केल्यात, नाहीतर एखाद्या क्षेत्रात तू का आलास असं जर आपण विचारलं तर त्याचं तो उत्तर देतो, माझ्या घरच्यांची इच्छा होती, माझ्या वडिलांची इच्छा होती. मग तू अनसक्सेस का झालास, का तुला यश नाही मिळालं? हे अगोदर घरच्यांना सांगा की मला असं असं करायचंय, मी करू शकतो, मी करणार आहे आणि त्या पद्धतीने मी पुढे जाणार आहे. एक आमच्या जवळचा नातेवाईक MBA झालेला, माझ्याकडे 2-3 लाख रुपये म्हटला आणि मला हॉटेल टाकायचं, रेस्टॉरंट. म्हटलं 2-3 लाखात रेस्टॉरंट होणार नाही, पण छोटं एखादं हॉटेल सुरू कर, म्हणजे पुढे तुला करता येईल. तो म्हटलं मग छोटं सुरू केलं तर सगळे म्हणतील MBA झालो, माझा सासरा काय म्हणेल, माझे नातेवाईक काय म्हणतील, माझे मित्र काय म्हणतील. म्हटलं कोण काय म्हणेल, आपल्याला हा फार मोठा आजार झालेला आहे. लोक काय म्हणतील, लोक काही म्हणू द्या. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत, लोक पायीही चालू देत नाही. म्हणून आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अशा पद्धतीनं हे आपण पुढे गेलं पाहिजे. आपला हेतू चांगला असला पाहिजे, दुसऱ्याचं वाईट होणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि मग आपण मार्गक्रम करत राहिलं पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचे आणि त्या पद्धतीनं आपण करून पुढं जाणं अपेक्षित आहे. म्हणून आपुल्या हिताचे मी सुरुवातीला म्हटलो की जसं आपल्याला ती चांगलं म्हणावं म्हणून आपण चांगलं राहतो, तसं आपण आपल्यासाठी आपल्यावरही प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे की नाही. आपण आपल्याला स्वतःलाही ओळखायला शिकलं पाहिजे की नाही. भक्ती आणि प्रेम भक्ती या पद्धतीनं आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. म्हणून त्या पद्धतीनं आपण पुढे जावं अशी अपेक्षा असते. मुद्दा असा आहे, एक उदाहरण मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. एक राजा होता, त्याला एक राजमुद्रा बनवायची होती. राजमुद्रा बनवायची तर मग त्यांनी अनेक कलावंतांना बोलवलं, कलागुरूला बोलवलं आणि कलागुरूला बोलवल्यानंतर त्याला विचारलं की वाघाचे चित्र आपल्याला त्या राजमुद्रेवर घ्यायचं आहे आणि चांगलं एक वाघाचं चित्र आपल्याला काढायचं आहे आणि अनेक चित्र आहेत बघा. चित्राचं प्रदर्शन वाघाच्या तिथे लागलेलं होतं. त्या कलागुरूने काय केलं, एका जिवंत वाघाला त्या ठिकाणी आणलं आणि आणल्यानंतर त्या चित्राच्या त्या ठिकाणी सोडलं. तो वाघ चक्कर मारून बाहेर आला, काहीच झालं नाही. तो म्हटला हे एकही चित्र कामाचं नाही. राजा म्हटला मग तुम्ही काढून द्या. तो म्हटला आता या वयात कसं शक्य आहे. ते म्हटलं काढा तुम्ही, जे वेळ लागेल ते वेळ लागेल. म्हणजे 2-3 वर्ष लागतील. तो म्हटला ठीक आहे. राजा म्हटला ठीक आहे, काय हरकत नाही. मग यांनी सुरुवात केली. हा जंगलात गेला, बघू लागला. राजानं 1 वर्षानं काही लोकांना बघायला पाठवलं, तो काय करतो बघा. तर तो वाघाचं निरीक्षण करत होता. दुसऱ्या वर्षी पाठवलं, तो वाघाच्या जवळ जाऊन सगळ्या गोष्टी बघत होता. आणि मग 3ऱ्या वर्षी तो आला. राजा म्हटला काढलं का चित्र. तो म्हटला नाही. मग काय केलं 3 वर्ष. आणा म्हटलं कागद, ते सगळं मी काढून देतो लगेच ते समोर ठेवलं आणि 3 मिनिटात तर त्यांनी ते चित्र काढलं. राजा म्हणाला 3 वर्ष घेतले आणि 3 मिनिटात चित्र काढलं, काय गरज होती 3 वर्ष घ्यायची. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. तो म्हटला जिवंत वाघाला आणा आणि मग बघा. जिवंत वाघाला आणलं, त्या चित्रासमोर तर वाघानं डरकाळी फोडली, चित्र सिद्ध झालं. म्हणून स्वतः त्या पद्धतीनं त्या विषयात शिरावं लागतं, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला करता येतात. अनुभव घ्यावे लागतात. मीठ आणि साखर दोन्ही पांढरे आहेत, परंतु चव घेतल्यावर कळतं साखर गोड आहे आणि मीठ खारट आहे. म्हणून प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवणं सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, या पद्धतीनं आपली सगळी वाटचाल असली पाहिजे. एकाग्र होऊन सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दुसरं एक उदाहरण सांगतो. 2 भाऊ होते. एक भाऊ एका भावाच्या भेटीला आला. एक भाऊ पूजा करत होता. तो माणूस म्हणाला की ते पूजा करतायत, म्हणून त्यांनी तिथला टिकाव घेतला आणि खोदायला सुरुवात केली. एक गड्डा खोदला. दुसरा माणूस त्यावेळी
लगेच तो म्हटला झाली की पूजा. तो म्हटला नाही, आता पहिले शंकराची पूजा करत होते, आता ते विष्णूची पूजा करतायत. परत त्यांनी दुसरा गड्डा खोदायला सुरुवात केली. परत म्हटला झाली का त्यांची पूजा? नाही म्हटले, आता ते विठ्ठलाची पूजा करतायत. असं करत करत 10-15 गड्डे त्या ठिकाणी झाले. आणि मग तो मोठा भाऊ बाहेर आला. काय केलंस, हे गड्डे कशासाठी खोदलेस? तर म्हणाला की बघत होतो तुमच्या इथे पाणी लागतं की नाही. ते म्हटले असं कसं पाणी लागणार आहे? एकच गड्डा जर तू खोदला असता तर नक्की पाणी लागलं असतं, परंतु तू हे 10-15 गड्डे खोदले. त्यावेळी तो म्हणाला तू एकाच देवाची पूजा केली असती किंवा एकच गोष्ट जर केली असती तर तुलाही जे साध्य झालं असतं. मुद्दा असा आहे की एकाग्र होऊन एकनाम केशव या पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचं मी सगळ्यांना सांगेल, विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे परिस्थितीचं कारण देत असतो की माझी परिस्थिती नव्हती, माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट होती, मी ते करू शकलो नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण एक उदाहरण मुद्दाम तुम्हाला मी सांगेल. एका राज्यामध्ये एका मुलाचा जन्म झाला, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी ते हसू लागलं आणि सगळे रडू लागले. का रडू लागले? त्याला डोळे नव्हते, तो अंध होता, जन्मांध होता. आईवडिलांना सगळ्यांना दुःख झालं की तो जन्मांध आहे. त्याला काय कळतं आपण जन्मांध आहोत की नाही, ते हसत होतं. त्यानंतर ते 10-12 वर्षाचं असताना एका ठिकाणी वडिलांसोबत गेला होता आणि तेव्हा एक कलेक्टरची गाडी चालली, ताफा चालला होता. त्याला आवाज आला. तो त्याच्या वडिलाला म्हणाला की कोण गेलं, आता कुणाचा ताफा गेला? तर त्याचे वडील म्हणाले ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर होते, कलेक्टर गेले त्या ठिकाणून. तर तो म्हणाला मी होऊ शकतो का कलेक्टर? तर वडील म्हणाले नाही बेटा, तू अंध आहेस, तुला नाही होता येणार. त्यानं माहिती काढली, अभ्यासाला सुरुवात केली. तो UPSC पास झाला, कलेक्टर झाला आणि कृष्ण गोपाल तिवारी हा पहिला अंध कलेक्टर भारतातला, हे लक्षात घ्या. कलेक्टर झाल्यानंतर त्याला साईड पोस्ट दिली. साईड पोस्ट दिल्यानंतर त्यांनी अर्ज केला की मला साईड पोस्ट का दिली? त्यावर उत्तर दिलं की तू अंध आहेस, त्यामुळे तुझ्याकडून चुका होऊ शकतात, महत्त्वाची पोस्ट तुला नाही देता येणार. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. तो म्हणाला डोळे असणाऱ्याकडून चुका होत नाहीत का? प्रश्न महत्त्वाचा होता. आणि चुका झाल्यानंतर त्यांना जी पनिशमेंट तुम्ही देता ती मला जर माझ्याकडून जर चुका झाल्या तर ती पनिशमेंट मला द्या, मला का रोखताय? हा आदर्श आपण घेतला पाहिजे. प्रांजल पाटील म्हणजे स्वतःच्या अपंगत्वावर विजय मिळून ही माणसं सुपर क्लास 1 पर्यंत पोहोचली. आपल्याकडे तर सगळं दिलंय. आपल्याला निसर्गानं काय दिलं नाही, निर्मिकानं काय दिलं नाही, सगळं दिलं. तरी आपण, म्हणून मी सांगतो, पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा. लात मारेल तिथे पाणी काढेल. आपल्यामध्ये क्षमता आहे, त्या आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करा आणि त्या पद्धतीनं, कारण परिस्थितीला आपण ताकद बनवलं पाहिजे. ज्याच्या हाती शून्य होतं असं अरुण शेवतेंनी पुस्तक लिहिलं, ती 100 माणसं आज जग चालतात. शून्य होतं, गरिबाची पोरं होती. त्यामध्ये अब्दुल कलाम असतील, धीरूभाई अंबानी असतील, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा जगातली काही माणसं असतील. ही माणसं शून्यात होती, कुठंच नव्हती, गरिबाची पोरं होती, ग्रामीण भागात जन्माला आलेली होती. पण त्यांचा प्रवास त्यांच्या कर्तृत्वानं झालेला आहे. तो होऊ शकतो, तो कुणाचाही होऊ शकतो, तुमचा, माझा, सगळ्यांचा होऊ शकतो. अजून वेळ गेलेली नाही. म्हणून ॲपलचा जो निर्माता आहे, ॲपल माहिती आहे सगळ्यांना, ॲपल फोन, ॲपलचा जो निर्माता आहे स्टीव्ह जॉब, खायचे वांदे होते, इतका गरीब होता. आज तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तो काय. एडिसननं 99 वेळा प्रयत्न केला शोध लावण्याचा, 99 वेळा तो अनसक्सेस होता. 100व्या वेळी तो सक्सेस झाला. त्यावेळी त्याला विचारलं की तुझे 99 प्रयोग हे वाया गेले का? तो म्हटला नाही, त्या 99 प्रयोगाने तर मला शिकवलं की सक्सेस कसं व्हायचं, नेमकं अचूक कसं यायचं. त्या चुकीनं मला अचूक शिकवलं. या पद्धतीने ही माणसं काम करतात. म्हणून त्या पद्धतीने, कारण काम करत असताना मी सुरुवातीला अभिरुचीचा विषय काढला. एका ठिकाणी बांधकाम चाललेलं होतं, विटा लावणं चालल्या होत्या, प्लास्टर करणं चाललं होतं. आणि एक माणूस चालला, एका माणसाला विचारलं काय करतोस? तो म्हटला विटा लावतो. दुसरा म्हटला प्लास्टर करतो. तिसऱ्याला विचारलं, तो म्हणे पोटा पाण्यासाठी करतो. चौथ्याला विचारलं, तो म्हटला सुंदर स्मारकाचं काम करतो. हे महत्त्वाचं आहे या पद्धतीने. कारण
100% ग्रीन झोन, 100% असं हिरवं वातावरण तुमच्यासाठी तयार होईल असं कधीच होत नसतं. कुणाच्याच बाबतीत होत नसतं. अपवादानं काही लोकांच्या बाबतीत होत असतं, त्यांना ते टिकवता येत नसतं. हे पण लक्षात घ्या. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपले मार्ग तयार करायचे. रुळलेल्या वाटेने आपण चालण्याची गरज नाही. आपण आपला मार्ग तयार करायचा, आपली ओळख तयार करायची. ते चिरकाल टिकणार असतं. म्हणून निर्मिती करणं हे महत्त्वाचं आहे. ते आपण करू शकतो, ते आपण करावी. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक माणूस परीस शोधण्यासाठी निघाला आणि 10-15 किलोचा मोठा लोखंडाचा तुकडा त्यांनी हातात घेतला. जंगलात गेला. याला लाव, त्याला लाव, त्याला लाव, त्याला लाव. त्याचा मार्गक्रम सुरू झाला. एक माणूस बाजून चालला होता. तो म्हटला, काय करतोस? हा म्हटला, परीस शोधतो. हा म्हटला, असा कसा परीस सापडणार आहे तुला? तो म्हटला, तुला काय करायचं? तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि म्हणाला, काय करतोस? तो म्हटला, तुला कालच सांगितलं ना मी परीस शोधतो. तो म्हटला, थांब, तुझ्या हातात काय? म्हटला, लोखंडाचा तुकडा आहे. तो म्हटला, थांब, तुझ्या हातात काय ते बघ. त्या लोखंडाच्या तुकड्याला केव्हाच परिस्पर्श झाला होता आणि त्याचं सोनं झालं होतं हे त्यालाच कळलं नव्हतं. तसं काम करत राहणाऱ्या माणसाचं कधी सोनं होतं हे त्यालाच कळत नसतं. म्हणून आपण सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. ऑनेस्टी द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणासारखा चांगला सद्गुण नाही. त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याची गरज आहे. ठीक आहे, सत्य परेशान होऊ सकता है, पराजित नाही. म्हणून परेशान झालं तरी चालेल, परंतु पराजित व्हायचं नाही. म्हणून आपण पुढे जायचं. राग नावाची गोष्ट आपल्या डोक्यात पक्क भरलेली असते, परंतु आपण असं कधी विचार करतो का? आपण कमकुवत लोकांवर रागवतो, पण बॉसच्या ठिकाणी बरोबर ऐकून घेतो. मग ही दोन्ही प्रक्रिया जर आपण एकाच पद्धतीनं जर त्याचा विचार केला आणि समप्रमाणात विचार केला तर नक्कीच आपण त्यातून बोध घेऊ शकतो. म्हणून तो घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे. आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजे, विकसित केल्या पाहिजे. परंतु आपल्याकडे काय असतं? मला ते जमेल का? मी ते करू शकतो का? माझं ते काम आहे का? ती एक बाजू. दुसरी बाजू, तुला ते जमल का? तुझं ते काम आहे का? जमतं का ते? असं कुठं असतं का? परंतु एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक 8 वर्षाचा आणि एक 10 वर्षाचा असे 2 मित्र होते. हे 2 मित्र जंगलात खेळत होते आणि खेळता खेळता 10 वर्षाचा जो मोठा मित्र आहे तो विहिरीत पडला. हा ओरडू लागला, छोटा 8 वर्षाचा, पण आजूबाजूला दूर दूरपर्यंत कुणी नव्हतं. शेवटी त्याला एक बादली दिसली, त्याला दोरी लावलेली होती. त्याने ती बादली आणली, ती त्या विहिरीत फेकली. त्याला म्हटलं, याला पकड. त्यानं त्याला पकडलं आणि त्यानं त्याला जेवढी ताकद लावून वरती खेचून वरती काढलं, वाचवलं त्याला. गावात आल्यानंतर ते सांगू लागले की मी हा विहिरीत पडला होता आणि मी याला वाचवलं. कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कारण सगळे म्हणत होते तो 10 वर्षाचा आहे आणि हा 8 वर्षाचा आहे. तो त्याच्यापेक्षा 3-4 किलो वजन त्याचं जास्त आहे. हा याला बाहेर काढूच कसा शकतो? शक्य नाही. परंतु एक विद्वान त्या ठिकाणी होते. ते विद्वान म्हणाले की नाही, हे शक्य आहे. कारण त्यांनी दोघांची मतं जाणून घेतल्यानंतर लक्षात आलं. सगळे म्हणाले, कसं शक्य आहे? त्यांनी दिलेलं उत्तरही महत्त्वाचं होतं. ते म्हटले, दूर दूरपर्यंत त्याला त्या ठिकाणी सांगणारं कुणीच नव्हतं, तू हे करू शकत नाही, म्हणून ते करू शकला. हे लक्षात घ्या. एक बहिरा माणूस उच्च शिखरावर पोचला. सर्व आवाज देत होते, पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका, कुणीही जात नाहीये. त्याला आवाज आला नाही, म्हणून तो त्या ठिकाणी पोचला. त्याला विचारलं, तुम्ही कसे पोचले? या ठिकाणी कुणीच जाऊ शकत नाही. तो म्हणाला, त्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहीत नव्हतं. मुद्दा असा आहे, काही गोष्टी आपण या पद्धतीने केल्या पाहिजे. म्हणजे जी माणसं सक्सेस होतात, यशस्वी होतात, मोठी होतात, शून्यातून विश्व निर्माण करतात, गरिबीतून श्रीमंत होतात किंवा चांगल्या पदावर जातात, नावलौकिक मिळवतात, ती माणसं आपल्यातलीच असतात, आपल्यापैकीच असतात, ती वेगळी नसतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण आपलेच शत्रू असतो, आपण आपलेच मित्र असतो, हे पण लक्षात घ्या. आणि दुसरी एक बाजू, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाढणे पण गुण लागला, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून आपले मित्रही आपण तपासले पाहिजे. मित्र तपासून पाहिले पाहिजे, जाणून बुजून तपासले पाहिजे, आजमावून बघितले पाहिजे. नाहीतर आपण सोडचिठ्ठी केली पाहिजे, आपण दूर झालं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपला घात करणारे दुसरे नसतात, आपले जवळचेच असतात. व्यसन करायचं कोण शिकवतं? दारू प्यायचं कोण शिकवतं? मित्रच असतो. म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण समजून उमजून पुढं जायचं, समजून उमजून घ्यायच्या आणि मग त्या पद्धतीनं पुढे वाटचाल करायची. फक्त हे करत असताना
आपला हेतू वाईट नसला पाहिजे, आपला हेतू चांगला असला पाहिजे. आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आपला सर्वात जवळचा मित्र, आपला सर्वात जवळचा सल्लागार, आपल्या सर्वात जवळचा मार्गदर्शक आपलं शरीर असतं, आपलं मन असतं आणि आपणच असतो. हे लक्षात घ्या. आपलं मन असतं. आपल्या मनाला विचारा, मन तुम्हाला एका मिनिटात उत्तरं देतं. आणि त्या पद्धतीनं जर आपण पुढे चाललो तर नक्कीच आपल्या वाट्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. कारण आयुष्यात अशा गोष्टी केल्या पाहिजे की पश्चाताप करायची वेळ येणार नाही. अशा गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. म्हणून जगात तुम्ही सगळ्यांना स्पष्टीकरणाच्या भानगडीत आपण पडू नये. कारण जो तो त्याच्या कुवतीप्रमाणे आपल्याला समजून घ्या. जग गोल आहे. आज ओरडून सांगण्याची गरज नाही. ज्यावेळी परत येताना रस्त्यात भेटेल त्यावेळी ते आपल्याशी बोलतील, संवाद होईल, समजून घेतील. नाही समजून घेतलं तर त्यांची ती कुवत नव्हती असं आपण समजून घ्यायचं, मार्गक्रम करायचं. त्यामुळे नम्रता असावी, परंतु नम्रतेचा ज्यावेळी अतिरेक होतो तो निर्लज्जपणा असतो. हा निर्लज्जपणा सुद्धा करता कामा नये. स्वाभिमानानं आपण जगायचं शिकलं पाहिजे. एक खायची तर अर्धी खाल्ली पाहिजे. आपल्या ज्या सवयी आहेत, आपल्या सवयी इन दी सेन्स वस्तूच्या सवयी लागलेल्या असतात, चांगल्या ठिकाणी राहण्याच्या काही गोष्टी आपण परिस्थितीनुरूप स्वीकारल्या पाहिजे. पण स्वाभिमान सोडता कामा नये. या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कारण जगात सगळ्या प्रकारची माणसं असतात आणि मग ती त्या त्यावेळी त्या पद्धतीनं जवळ येत असतात. एक कविता आहे एका कवीची. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी, अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी. रस्ते उन्हात नाले सगळीकडे परंतु, रस्ते उन्हात नाले सगळीकडे परंतु, वस्तीतुनी दिव्याचा अंधार पाहिला मी. थोडा उजेड ज्याला माघावयास गेलो, थोडा उजेड ज्याला माघावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पाहिला. म्हणून हे लक्षात घ्या, आपण लाचार व्हायचं नाही. लाचार झाले की तुमचं व्यक्तिमत्व संपलं, तुमची ओळख संपली. म्हणून ते होता कामा नये. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपल्याला सगळ्यांना काय असतं माहिती आहे का? एक भीती असते, म्हणजे आभासी जगातली भीती असते. कुठली? मी सपोर होईल का, मला त्रास होईल का, मी काही गमावणार तर नाही ना, माझा अपमान तर होणार नाही ना, माझ्याविषयी लोक काय म्हणतील, काय म्हणतील ते म्हणतील. तुमचं काम व्यवस्थित सुरू आहे, लोक काय म्हणतील ते म्हणू द्या, काय फरक पडत नाही. जगद्गुरु संत तुकोबारायांनी म्हटलंय, निंदिकाचे घर असावे शेजारी. या पद्धतीने आम्ही विचार केला असू द्या, कारण काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील, त्या शिकून आपण पुढे जाऊ. परंतु कोण काय म्हणेल, आणि मग यातूनच डिप्रेशनची सुरुवात होते, यातूनच नैराश्याची सुरुवात होते, यातूनच निगेटिव्ह विचाराची सुरुवात होते, यातूनच आत्महत्येकडे माणसं वळतात. शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करतात तर आर्थिक कारण यांना असतं. शेतकऱ्यांना आर्थिक कारण आहे. पण सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली, भैयू महाराजांनी आत्महत्या केली, एका DYSPनं आत्महत्या केली, किंवा काल परवा त्या नांदेडला आत्महत्या झाली. याची कारणं काही आर्थिक नाही आहे. ही माणसं डिप्रेशनमध्ये गेली त्या पद्धतीने, आणि म्हणून त्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे. मरणं हा कुठल्याच गोष्टीवरचा उपाय असू शकत नाही. जगून आपण सिद्ध करून दाखवलं पाहिजे, आणि आपण ते करू शकतो. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या टाळल्या पाहिजेत, त्यापासून दूर झालं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. म्हणून आत्महत्या नाही, ते एक वेळा ज्याच्यामुळे आत्महत्या करायची वेळ येते त्याची हत्या केली तरी चालेल, परंतु आत्महत्या करू नका. ही भूमिका आपण घेऊन जगलं पाहिजे. शेतकऱ्यांना तर आम्ही जाणीवपूर्वक सांगत असतो की आत्महत्या करू नका. कुणी जर कर्ज मागायला वसुलीला आलं तर रुग्ण घेऊन बसा आणि स्पष्ट सांगा, प्रामाणिकपणे आम्हाला द्यायचंय, आम्हाला बुडवायचं नाही, पण आमच्याकडे नाही आहे, देऊ. तुम्हाला मरायचं असेल तर या समोर. हे करावं लागेल, हे लक्षात घ्या. हां, चुकीचं वागायचं नाही, कुठेही दादागिरी करायची नाही, चुकीच्या पद्धतीनं जायचं नाही. सत्य म्हणून सत्य असत्याशी म्हणे केले वाही, मानिले नाही बहुमता. हे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग वस्तूशिवाय आपण जगायला शिकलं पाहिजे, ॲडजस्टमेंट करायला आपण शिकलं पाहिजे, आपण समजून सांगायला शिकलं पाहिजे, आपण काउन्सिलर झालं पाहिजे. आपण नाही सांगणार सुशिक्षित माणसं, तर मग कोण सांगणार आहे? अपेक्षा कुणाकडून करायची, हे आपण या सगळ्या गोष्टी. आणि आपण रिस्क तर घेतच असतो, आपण कळत नकळत अनेक रिस्क घेत पुढे जात असतो. समजा आपण ट्रेकिंग करायला जातो, किल्ले दर्शनाला जातो, मोठ्या मोठ्या डोंगरावर आपण चढतो,
पाय घसरून पडू शकतो, फ्रॅक्चर होऊ शकतं, कधी मरू पण शकतो आपण, तरी आपण ट्रेकिंग करतो. त्याच्यापेक्षा पुढचं आपण प्रवास करत राहतो. बसमधून प्रवास करतो, ट्रेनमधून प्रवास करतो, विमानातून प्रवास करतो, जहाजातून प्रवास करतो. आपण या सगळ्या गोष्टी करत राहतो, राईट. मग याचे ॲक्सिडेंट होत राहतात. एक उदाहरण सांगतो. एक नावाडी आणि एक विद्वान माणूस त्याच्या नावेत बसला आणि ते फिरत फिरत समुद्रात गेले. समुद्रात गेल्यानंतर तो विद्वान माणूस म्हणाला, तुझ्या आजोबाचा मृत्यू कशाने झाला? त्या नावाड्याला विचारलं. तो म्हटला, असंच नाव चालवत चालवत गेला, नाव बुडली आणि गेला. म्हणजे तुझ्या वडिलाचा मृत्यू कशाने झाला? तो म्हटला, अशी नाव चालवत चालवत गेला, चक्रीवादळ आलं आणि नाव पलटी झाली आणि ते गेले. मग म्हणजे तुला भीती वाटत नाही का ही नाव चालवण्याचं? त्यावेळी त्या नावाड्यानं प्रश्न केला, तुमचे वडील कुठं वारले? ते म्हटले, बेडवर वारले. ते म्हणजे तुमचे आजोबा? ते पण बेडवरच. मग तुम्हाला बेडवर झोपायची भीती वाटत नाही का? ठीक आहे, या सगळ्या गोष्टी असतात आयुष्यात, सगळ्या गोष्टी चालत राहतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणून इकडे भ्यायचं नसतं, त्या पद्धतीनं पुढं चालायचं असतं. आणि म्हणजे जो आपण चुकीच्या गोष्टी करणार असू तर त्याचे परिणाम भोगावेच लागते, कुठलीही असू द्या. ओहोर करणार असू त्याचेही परिणाम भोगावेच लागते. ओहोर नाही, पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. कारण पद्धतशीरपणे जर केला तर पश्चाताप करावा लागत नाही, हे आपण लक्षात घेतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इगो नावाची गोष्ट आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की नम्रतेचा अतिरेक होतो तो निर्लज्जपणा असतो, परंतु युगो असता कामा नये. युगो सोडला पाहिजे, तुलना करणं सोडलं पाहिजे. एखाद्याला 2 लाख पगार आहे, मला 1 लाख आहे, त्याची तुलना करू नका. त्याच्याकडे 25 लाखाची गाडी, माझ्याकडे 20 लाखाची, काय गरज आहे? तुमचं 20 लाखाच्या गाडीत होतं, 1 लाखात भागतं, कशासाठी? तुलनेच्या भानगडीत पराल दुःख वाटायला येईल. कारण तुम्ही तुलना करत करत गेले, मग बिल गेट्स आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, अजून कोण कोण असतील, ते तुमच्यापेक्षा श्रीमंतच असणार आहे. गरिबी खाली तुमच्यापेक्षा खूप गरीब पण असणार आहे. तुलनेच्या भानगडीत कधीच पडायचं नाही, विकृती सोडायची आणि पुढे जायचं. सकारात्मक विचार सगळ्यांविषयी करायचा. एक उदाहरण मुद्दाम तुम्हाला सांगतो. एक दाम्पत्य होतं, गरीब दाम्पत्य होतं. गरिबी दूर होत नाही म्हणून बायको म्हणाली, काहीतरी जाऊन निर्मिकाची तपश्चर्या करा. थोडी काल्पनिक आहे कथा, पण बोधक आहे. तो जंगलात गेला, निर्मिकाची तपश्चर्या केली. निर्मिक प्रसन्न झाले, म्हणाले, काय पाहिजे माग. म्हणाले की असं असं आहे, गरिबी आहे, काय करू, काही सुचत नाही. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. त्याने एक घंटी दिली, ही घंटी वाजवायची, तुला लागल ते मागायचे, तुला मिळेल. आनंद झाला. पण म्हणाले, ही घंटी वाजवली, तुला जे पाहिजे ते मिळेल, पण तुझ्या आजूबाजूचे जे 2-4 शेजारी आहेत त्यांना 2-2 मिळेल. समजा तुला 1 लाख रुपये मिळाले, त्यांना 2-2 लाख मिळतील. तुला 1 गाडी मिळाली, त्यांना 2-2 गाड्या मिळतील. विचार करत करत घरी आला, ठरवलं घंटी वाजवायचीच नाही. पेटीत लॉक लावून घंटी ठेवून दिली. काही दिवसांनी बायको म्हणाली, काहो तुम्ही गेले होते, तुम्हाला काहीच मिळालं नाही. म्हणे मिळालंय, पण असं आहे. बिचारी चांगली होती, तिने ती घंटी काढली, वाजवली. हा एकपट श्रीमंत झाला, बाकीचे दुप्पट श्रीमंत झाले. कुठं सहन होत आहे? प्रॉब्लेम इथे आहे. काय म्हणाला, समजा माझा 1 डोळा गेला, त्यांचे दोन्ही जातील की नाही? ठेवलं एका डोळ्यावर बोट, त्याचा 1 गेला, त्यांचे दोन्ही गेले. म्हणाला, मी एकटा मेलो, दोघं मरतील की नाही? ही विकृती आहे. काय संबंध, कशासाठी? हे पण वागायचं आपण शिकलं पाहिजे. एका कवीची एक कविता मुद्दाम सांगतो. त्या कवितेचा भावार्थ असा आहे की एक माणूस जंगलातून चालला, त्याच्या पाठीमागं वाघ लागला, म्हणून तो पळू लागला. पळता पळता तो एका विहिरीत पडला. जंगलातली विहीर, त्याच्या हातात एक जाळी आली. खाली वाकून पाहतो, त्या विहिरीत एक नाग आहे. ज्या जाळीला लटकला त्या जाळीला एक आगेमोळ आहे, आणि वरती वाघ आहे, जाळीला आगेमोळ आहे. झटका बसल्यामुळे मधमाशा उठलेल्या आहेत, आणि खाली वाकून पाहतो तर विहिरीत एक नाग आहे. खाली पडला तरी मरतो, लटकून राहिला तरी मरतो, वरती आला तरी मरतो. जगण्याची सुतराम शक्यता नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये जशा मधमाशा उठलेल्या आहेत, तसे मधाचे थेंब सुद्धा झटका बसल्यामुळे टपकत आहेत. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये त्याची ॲडजस्टमेंट चालली आहे. तो मधाचा थेंब माझ्या तोंडात कसा पडेल? याला विकृती. ही विकृत माणसं भ्रष्टाचार करतात, व्यभिचार करतात, चुकीची वागतात. ही माणसं अशी असतात, तरी सुद्धा मधाचा थेंब माझ्या तोंडात कसा पडेल यासाठी या पद्धतीच्या विकृतीने माणसं बघत असतात. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक समजून घेणं आवश्यक आहे.
सकारात्मक दृष्टीने समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग आपल्यासोबत स्वतःसाठी जगलात तर मेलात, दुसऱ्यासाठी जगलात तर जगलात, हा दृष्टिकोन असला पाहिजे. अकबर बिरबलाची एक सुंदर गोष्ट आहे. अकबर म्हणाले की आपल्या नगरीत किती लोक प्रामाणिक आहे, जरा परीक्षा करू. एक हौद बांधला, हौदाला एक छोटंसं छिद्र ठेवलं आणि सांगितलं 1 ग्लास प्रत्येकानं दूध आणून रात्री टाकायचं. प्रत्येकानं विचार केला, आपलं 1 ग्लास पाणी सपाटून जाईल. दुसऱ्या दिवशी हौद खोलला, हौदामध्ये दूध नव्हतं, सगळं पाणीच होतं. एकानंही दूध टाकलं नाही. अकबर बिरबल म्हणाले सगळ्यांनी पाणी टाकलं, एकही प्रामाणिक नाही. अकबर म्हणाले एकानं तर टाकायचं असतं, एकानं तर टाकायचं असतं. बिरबल म्हणाले एकानं टाकलं असतं ते का दूध झालं असतं. अकबर म्हणाले दूध नसतं झालं, पण एकानं टाकलं असतं तर ते तीर्थ झालं असतं ना. आणि ते तीर्थ देऊन बाकीचे किमान त्यांना समस्त झाली असती. हे महत्वाचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं विचार होणं आवश्यक आहे. म्हणून निसर्गाचा विचार केला पाहिजे, मानवजातीचा विचार केला पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे. आणि आपल्याला निसर्गानं जन्म दिलाय, आपण जन्माला आलो, पुढचा जन्म नाही, पाठीमागचा जन्म नाही, याचं सार्थक आपण केलं पाहिजे. कारण निसर्गाचा आदर्श बघा, गुलाब किती वेळ, गुलाबाचं आयुष्य 2-3 तास, पण भरभरून उमलतो. परिजातक किती वेळ, 2-4 तास, रातराणी 10-12 तास, पण भरभरून आनंद देऊन जातात, भरभरून सुगंध उधळून जातात. तसं माणसानं किती दिवस जगायचं आहे महत्त्वाचं नाही, कसं आणि कुणासाठी कशा पद्धतीनं जगायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे, त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी अगदी ह्या मानव जातीनं निर्माण केलेल्या सोयीच्या गैरसोयीच्या प्रकारांचं हे पण लक्षात घ्या. कारण उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे म्हणून त्यानं स्वतःला कधीच हिंदू म्हटलं नाही. आकाशाचा रंग निळा आहे म्हणून त्यांनी स्वतःला कधीच बौद्ध म्हटलं नाही. पृथ्वीचा रंग हिरवा आहे म्हणून तिनं स्वतःला कधीच मुस्लिम म्हटलेलं नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी सोडून दिल्या पाहिजे मित्रांनो, आणि पुढं जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण ठरवलं पाहिजे की हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे. या पद्धतीनं आमचं सगळं हे समजून घेत असताना, परत मी पालकांनाही विनंती करेन, हे सर्व समजून घेत असताना आपण आपल्या मुलाचे केवळ मार्कच तपासता कामा नये. काल 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला, ज्यांना 98, 99, 100% पडले त्यांचं तर अभिनंदनच आहे, परंतु किरापतीसारखे मार्कही नाही वाटले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कमी पडले म्हणजे आपल्या मुलाला काहीच येत नाही असं डोक्यातून काढून टाका. उद्या ते यशस्वी होणार आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याच्यासाठी देतो की 12वीला सचिन तेंडुलकर नापास आहे. सचिन तेंडुलकर 12वीला नापास झाला असं जर त्याचे वडील म्हणाले असते तर तो जगातला फार मोठा क्रिकेटर झाला नसता. आणि जो सचिन तेंडुलकर 12वीला नापास आहे त्या सचिन तेंडुलकरवर 12वीत धडा आहे, हा धडाही पुरेसा आहे आपल्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असू शकतं. मार्कात सगळ्यांना म्हणजे मुलांना टॉर्चर करत असताना मी पालकांना विनंती करेन की एखाद्या क्षेत्रात जाऊन तो खूप मोठं काम करू शकणार आहे, बिझनेस करू शकणार आहे, एखादी नोकरी कुठेही गेला तर तो चांगली करू शकणार आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवर्जून मी सांगेन की काही गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजे प्रसिद्धी नावाची गोष्ट आहे ना, किंवा हे प्रसारमाध्यमं आहेत किंवा सोशल मीडिया आहे, याचा वापर जर योग्य होत नसेल, अतिरेक जर होत असेल, यानं सुद्धा माणसं संपणार आहेत. लोकांना कॅन्सर होणार आहेत, ब्रेन ट्यूमर होणार आहेत, डोळे जाणार आहेत, अजून काय काय होणार आहे लक्षात घ्या. आणि प्रचंड वेळ वाया जाणार. टाईम इज मनी, एकदा गेलेली वेळ परत येत नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही लक्षात नाही घेतलं तर नक्कीच आमच्या वाट्याला पश्चाताप येईल. तो पश्चाताप येऊ देऊ नका. तुमच्याकडे आज किती पैसा आहे अजिबात महत्त्वाचं नाही, तुम्ही किती गरिबीत आहात श्रीमंत अजिबात महत्त्वाचं नाही. तुम्ही कसा विचार करता, कसा वेळेचं सार्थक करता आणि कशा पद्धतीनं पुढे जाता हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर मग जीवनाचं तत्त्वज्ञान मांडताना एक कविता अशी आहे की वेळोवेळी आयुष्याने असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते, तसे पाहता जीवनाचे संदर्भ बदलले सारे, 2-4 क्षण हातामधून केव्हाच निसटले होते,
सुखे अनता स्वयांनी ती ओरबाडून नेली आणि दुःख पुढे केल्यावर त्यांनी हात झटकले होते. तसे पाहता दुःखा इतके शाश्वत नसते काही, क्षणिक सुखे भोगता भोगता हे सत्य समजले होते. हयातभर जे जमवीत गेलो नुसती अडगळ होती, जाणाराचे हाती रिकामे बघून कळले होते. आयुष्याने वेळोवेळी असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते. म्हणून मित्रांनो, हे मार्मिक तत्वज्ञान आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मोर नाचते हुए भी रोता है, मोर नाचते हुए भी रोता है, हंस मरते हुए भी गाता है. मोर नाचते हुए भी रोता है, हंस मरते हुए भी गाता है. ये जिंदगी का फंडा है और दुख वाली रात नींद नहीं आती आणि खुशी वाली रात कौन सोता है. दोन्ही गोष्टी आहेत. सेलिब्रेशन म्हणजे एकीकडे दुःख, एकीकडे सेलिब्रेशन. दुःखाचे सेलिब्रेशन करणारी माणसे, खाणारे पिणारे पार्ट्या करणारे, आणि इकडे यशाचं पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो अर्थ लावत असतो. परंतु आपल्याला माहीत आहे योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय. म्हणून याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून खोकर पाने का मजा ही कुछ और है, खोकर पाने का मजा ही कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, हारने के बाद जीतने का मजा ही कुछ और है. या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. नाहीतर मग एकीकडे आपण जर वास्तव बघितलं, तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. तो शाप वेगळा होता, हा जाळ वेगळा आहे. मागावरी शितेच्या आहे जुनाच धोबी, ती आग वेगळी होती, हा जाळ वेगळा आहे. म्हणून स्त्री पुरुष समानता ही फार महत्त्वाची आहे. आपण या सगळ्या गोष्टी समजून उमजून पुढं जाणं आवश्यक आहे, त्या कराव्यात ही अपेक्षा आहे. एक कवी, आधुनिक कवी असं म्हणतो की अलीकडे जीवनाकडे बघत असताना काय झालंय, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईलसारखे, जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईलसारखे. घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईलसारखं. हँग झालेल्या पिशीसारखी मातीची स्थिती वाईट, हँग झालेल्या पिशीसारखी मातीची स्थिती वाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट, 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झाले मीठ. कम्प्युटर चिपसारखा माणूस मनानं खुजा झालाय, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनानं खुजा झालाय. आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या नावातून वजा झालाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही. फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्ताच्याही नात्याला लागते आता फेसबुक, इतकं आपण म्हणजे इतक्या पद्धतीने आपण अधीन झालो सगळ्या गोष्टींच्या. म्हणून वेळ ओळखा, वेळ गेली तर परत येणार नाही. आणि आज 4-5 जाऊ द्या, संकट आहे, संकट येत राहतात, संकट जात राहतात. लात मारेल तिथे पाणी काढेल आणि पुढे जाईल, ही धमक आपल्यामध्ये आहे. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही, निगेटिव्ह विचार करण्याचं काही कारण नाही, नोकरीची चिंता करण्याचं काही कारण नाही. अगदी बूट पॉलिश तर तेल मॉलिश म्हटले, पण छोटे छोटे व्यवसाय जरी करायला लागलं तर चांगल्या नोकरीवाल्यापेक्षा, म्हणजे आमच्या देवगिरीच्या बाजूला एक चहावाला 5-6 हजार रुपये डेली बँकेत भरतो, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे होऊ शकतं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हे होणं शक्य आहे, त्या पद्धतीनं आपण विचार करावा. कारण आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, कमान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. हे त्याला सुद्धा टळत नाही, त्याला सुद्धा उंचावून पडावं लागतं, तेव्हा ते सुंदर दिसतं. म्हणून आपल्याला जर सुंदर दिसायचं असेल, थोडक्यात खाणीत कोळशाच्या सारेच दिसतात काळे, शोधणी पहा जरासे, अरे नेत्रास दिपवणारे हिरेही असतात काही.
म्हणून आमचे प्रमू शिंदे एका ठिकाणी म्हणतात की मेघ असो मेघ नसो, मेघ असो मेघ नसो मोर नाचतोच आहे, पिसाऱ्यातल्या पिसांचा ढीग साचतोच आहे, अश्रू न्याहळत कोण डोळे झरता झरता, मोर जगास दिसतं फक्त पिसाऱ्या पुरता. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला मोर दिसतो, मोठी माणसं दिसतात, सक्सेस दिसतं, पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष दिसत नाही. तो संघर्ष करायची तयारी ठेवा. एक दिवस दुनियासुद्धा तुम्हाला सलाम करेल, करते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जाणीव ठेवणंही महत्त्वाचं आहे. कारण गाडी हक्क ते जिंदगी, श्रम सापल्याच्या वाटे, खाचं खळग्याचा डोह, श्री आयुष्याचे गोटे, श्रम कल्याण युगात कोण कुणाला हुंगती, सुटे मरणाचा वास ताव गिदाड मारिती, जग कष्टाचे भुकेले कोणी रेघोट्या मारती, बोली पोपटाची गोड कोणी चांबडी सोलती, भुका शेतकरी येथे रोज पोटाले चिमोरा, दिवा पेटता पेटेना तोंड घाली मले वारा. ही वस्तुस्थितीच आम्ही समजून घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना आम्ही आधार दिला पाहिजे. आपण शेतकरी कुटुंबात असून तर घरच्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पावलं उचलली पाहिजे. एवढंच नाही तर आजूबाजूला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून आमचे नादू महानोर म्हणतात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या दीप लावू झोपताना, कोण तिना जात ज्यांची कोण त्यांना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. म्हणून परत जगद्गुरूच्या शब्दात, अरे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, सत्य असत्याशी म्हणे केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. त्या पद्धतीनं आमची वाटचाल होणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने व्हावी. कारण आयुष्य एक बासरी असते, आयुष्य एक बासरी असते, जवळ घेता आली पाहिजे. आपलेच ओठ आपले श्वास सुरात लावता आले पाहिजे. म्हणून म्हणतो, जीवन जगण्यात मोज आहे, अर्थात प्रत्येक क्षण जगण्यासाठी. कशाचा आनंद कशा पद्धतीनं आपण घेतो ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करा, पुढे चाला, मार्गक्रम करत राहा. कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे कुठल्याही धर्मग्रंथात जाऊन शोधा, कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्या पद्धतीनं आमची वाटचाल होणं महत्त्वाचे आहे. कारण माणसाचे मोठेपण हे त्याच्या वयाने नाही तर कर्तृत्वानं सिद्ध होत असते. त्या कर्तृत्वानं माणसं ओळखली जात असतात, कर्तृत्वानं त्यांची आयडेंटिटी तयार होत असते. तुम्ही शून्यातून सुरुवात केली आणि तुम्ही अगदी 10 लाखापर्यंत पोहोचलात तर तुम्ही किती पट पुढे गेलात. 1 ते 10 लाख, ज्यांची सुरुवात 5,000 कोटीपासून आहे, 6,000 कोटीवर गेले आणि 10 गेले, त्याची दुप्पट होईल जास्तीत जास्त. तुम्ही 10 लाख पट आहात. तुमचा प्रवास प्रचंड मोठा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही संधी आपल्याला, आपण गरिबीतून श्रीमंतीत जाण्याची संधी, श्रीमंताला गरिबीत येण्याची संधी नसते आणि आला तर परत त्याला श्रीमंतीत जाता येईल की नाही याची शक्यता नसते. म्हणून त्या दृष्टीनं आम्ही विचार केला पाहिजे. पंखांना क्षितिजे नसतात, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारं आकाश असतं, तरी मातेची ओढ भिदीत उडतात पंख. कोणत्याही सीमाचे भान न ठेवता, कोणत्याही मर्यादा मान्य न करता ते काम करत राहतात. म्हणून विवेकानंद म्हणतात, माझ्या वीर युवकांनो, तुम्ही महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्यावर वज्रताप झाला तरी भिवू नका, उठा आणि कार्याला लागा. त्या पद्धतीनं आम्ही कार्याला लागलं पाहिजे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खऱ्या अर्थानं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. त्या पद्धतीने आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून म्हणतो, सगळ्यांसाठीच या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येते अशी फळाला, जोंधळ्याला चांदणेला पुढून जावे. अशी मनोकामना, अशी सदिच्छा व्यक्त करत असतानाच सर्व विद्यार्थी मित्रांना, पालकांना कळकळीची विनंती करतो, हे 2-4 महिने जरी संकटाचे गेले असले तरी काही बिघडलेलं नाही. परत एकदा जोमानं आपण पुढे येऊन कामाला लागायची गरज आहे. कारण भैयू महाराजासारखे, सुशांत सिंग राजपूत सारखे लोक जर आत्महत्या करत असतील तर खरंच चिंतेची, चिंतनाची बाब आहे. तिथं तर आर्थिक प्रश्न नाही आहे, परंतु आम्ही सगळ्यांनी त्यांना दाखवून द्यायचं असतं की बघा, आम्ही संघर्ष करून आम्ही जीवनाचं सोनं करतो आहोत आणि आमच्यापासून इतरांचं करतो आहोत. या पद्धतीनं आपण पुढे जायचं असतं. म्हणून भावभावना निर्माण होणं ही एक मनाची स्थिती असते. काही भावना व्यक्त करायला समाजाची भीती असते. फुलता येतच म्हणून फुलं काही फुलत नसतात. त्या पाठीमागेही स्वार्थ असतो आणि कुणीतरी जवळ यावं हाच त्याच अर्थ असतो. या पद्धतीनं आपण वाटचाल करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. सर्व माझे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, आमचे सगळे विद्यार्थी मित्र, अमोल कर्डिले या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना, ये मानव उशिरा हचल जो कि जाती है मुक्ति महल, तू दयादान कर शिवधान धर ताकि हो जाए जीवन सफल. ये स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है, सुख दुख की घड़ी न रहती खड़ी फिर क्यों अहंकार है. जो तो दुखों से डर जाएगा कुछ भी न कर पाएगा, अपना कर्तव्य कर नहीं कांटों से डर, इन्हें फूलों को हर मानेंगे.
या पद्धतीनं आमची सगळ्यांची वाटचाल असावी. कारण शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार, त्यांच्या कुशीमधून आम्ही जन्मलो नाही कुणाला भिणार, स्वातंत्र्याचे स्वाभिमानाचे निशाण आम्ही नाही सोडणार. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.